कॅच आणि मॅच बॉल नाही उडाला बघ, बॉल नाही उडाला. वाट लावली. तर गाईस पहिला राऊंड मारलेला आहे आणि आलेला आहे थंडा. स्पॉन्सर कोण आहे? सचिन काका स्पॉन्सर. तर एक नंबर कॅच मारलेली, छाती फोडून कॅच मारलेली आहे आमचा ऋषिकेश ठाकूर यांनी. एक नंबर. आणि जयेशदानी आज मस्त बॉलिंग टाकलेली आहे. तर हा गुखाद्या बॉलर आहे आमचा बॉलर. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे देख. हा गु खातोय कधी एक बघितलं तर. काय बोलता ब्लॉगर? आज तुमचा ब्लॉग मला करायला लागतंय. काय करशील आता? तर सध्या परिस्थिती बिकट आहे. काय तर सुरतदानी पुन्हा आज मस्त कॅच मारलेली आहे सुरतदानी. अजून बाहेर टाकतो. तर आमचा गचाल क्षेत्ररक्षण. यही नहीं, अभी और सुनिए. लय भारी क्षेत्ररक्षण गेलेले आहे हेमुदानी. लिंबू पिळून टाकायला लागेल, डीट करायला लागेल. तर शुभम दा आज एक नंबर मारणार. आता मारणार. रास पिला थंडा. इतनी खुशी करून दाखवला. मोठे गाल केले. आता नुसतं मोदा बघ. तर मॅन ऑफ द मॅच आणि आज नंबर मारून दिलेला आहे आविष्कार गावंड. तर आज लय खुश आहे. राजा का कुठे आहे? राजा का जिंकलो आहे. लय खुश आहे आम्ही. लय खुश म्हणजे लय खुश आहे. तर स्वतः एक षटकार आणि 5 रन देऊन आज जिंकणं आहे. हे राजा का कुठं आहे? येतोय थांब आलो. तर आमचा राजा 3 कॅची धरून मॅचचा सगळा पगडा भरून. तर गाईज आज आम्ही जिंकलेलो आहे. किती तिसरा दौरा होता. त्यात आम्ही 2 मॅच लॉस गेलतो आणि आता 3री मॅच आम्ही जिंकलो फायनली. उद्बत्तीने वाट लावलेली आहे. रन नाही काढल्या, काय नाही. आणि 2 बॉल हुकून आता बॉलाची शक्यता नाही. 2 बॉल हुकला पण बॉलिंग कशी आपली पडली. बॉलिंग आज एक नंबर टाकलेली आहे. आज जयेश जाम टाकलेला आहे आणि एक षटकार पण मारलेला आहे. टायमिंग षटकार मारलेला आणि मॅच जिंकवलेली आहे. सेकंड राऊंडला सामनावीर बघू शकतो असं आहे. कारण मला बेस्ट ऑफ लक दिलता ना माझ्या फ्रेंडने आज. त्यामुळे आज मी जिंकलोय. फ्रेंडनी नाही, समजून जा कोण. नाही फ्रेंडनेच दिलता. आहे ते आहे बेस्ट ऑफ लक दिला. त्यामुळे माझे आज बॉलिंग जाम भारी पडलंय. तर आता बघा फायनल चालू आहे. आम्ही सेमीफायनलला हारलोय. इकडे फायनल चालू आहे आणि आमची सगळी पब्लिक बघा कशी मूड अप आहे सगळ्यांचा. फायनल पाहिजे होती काका. काय फायनल पाहिजे होती. तर आता जाऊ दे. थोडक्यात 1 रनात हारलोय आपण. रे भाई गुलाल कुठे आपला? आणि थंडा नाही पिवायला आला रास. बघा फायनल चालू आहे. रोशन ठाकूर काय बोलणार? हॅपी आहात ना? बस मूड अप करू नका. नेक्स्ट टाइम आपण फायनल मारू. आणि गाईज वाट लावे प्लेअर बघायचा आहे तुम्हाला. आता मी दाखवतो बघा. कॅच चोरली आणि वाट लावली अशी
सिंपल कॅच होती. अशी धरली. ही सिंपल कॅच. ते पाटकन आलीच नाही ना, पाटकन कॅच आली ना त्याच्या. ही बघा आता काय बॉलाला आधार नाही त्याच्याकडे थोडा, तरी पण तो हॅप्पी आहे आज. कारण काय आमची जिरली. मितेश ठाकूर काय बोलणार? तुम्ही काय नाराज आहात? अरे नंबर लागलाय, नाराज नाही व्हायचं आज. आपली होती आज याड्या, वाट लावली तुम्ही. तुझ्या साईडलाच प्लेअर आहे, तू बोल ना त्याला काय बोलायचं आहे ते. जाऊ दे, मॅच आपली कशामुळे गेलंय? फिल्डिंग मुळे. हां बस एवढंच काय. आणि ओमकार बेस्ट बॉलर आहे नवेनगर संघाचा. हॅलो बोल. आणि इकडे फायनल चालू आहे बघा. बॉलिंग साठी बंटे आहे आणि बॅटिंग साठी विशालदा आहे. चौकाचा असेल हा मला तर. गाईज आमची पब्लिक फुल नाराज आहे. हा बॉलर याने आज वाट लावलेले. नाही ते नाही आज गुलाल. नुसतं आयटमशीच बोलतो सर सिद्धू. वाट लावलीच खेळायची तुम्ही आज. कांडव औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. तो का बसवला याच कारणास्तव तुला हो मिनी. म्हणून तुला कांडव बसवलं हो मिनी. काहीच मी बसवणार नव्हतो, पण अरे एक दिवस खेळायला येत नाही, नुसतं आयटमच्या नांदी लागलेला आहे. दररोज खेळायला आहे मी, दररोज खेळायला. पण फिल्डिंग पाहिजे हो, फिल्डिंग पाहिजे. इथं फिल्डिंगला कशामुळे गेलं? फिल्डिंग मुलं मॅच गेली हो आज. पुढच्या दौऱ्याला तो उतरवला 100%. 4 बॉल 6 पाहिजे गाईज. तुला माझी बॉलिंग कशी वाटली पण आज? एक नंबर. काय नाही ते भारी केली. काय नाही पण बघ गाणे भाई काय बोलायचं आता. अरे पण फिल्डिंग मुलं मॅच गेलेले आहे. चौकाचा बॉल तुम्ही प्लेस केला. डायरेक्ट बॉल प्लेस करतात. आई जवली माझ्या चौकाचा बॉल प्लेस केला. माझ्या अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले. जिंकून वाटला आणि फायनलचा कॅच आणि मॅच. बॉल नाही उडाला बघ, बॉल नाही उडाला. आणि फायनल जिंकले. आई जवळ त्यांनी थ्रू बघा फेकला. आता कोणला दिसू शकतो? आता त्या जाऊ दे. थ्रो हातात पण नाही, डायरेक्ट बाहेर. आई जाऊ दे, बंटीनी वाट लावली. हे शॉट बघलास? तर गाईच आम्ही नाही फायनल मारली, पण आमच्या साईडच्या गावानेच फायनल मारलेली आहे. आणि तिसरा नंबर आलाय. आणि त्यांच्यामुळे आमचा 3रा नंबर आलाय. आम्ही पण लय खुश आहे. जाऊ दे आता, थोडी फिल्डिंग मुळे आमची मॅच गेलेली आहे. बघा इकडे फुल खुश आहेत. आणि वाटला बॉलर बघा गाईज. फायनल मारली कसं वाटतंय? म्हणून तर फायनल मारली. तुम्हाला कसं वाटतंय? लय खुश आहेत ना? रडलेला आहे प्लेअर, तो रडलेला आहे. बादशाह रडलेला आहे तुमचा. काय नाही चालेल आम्ही, पण तुम्ही फायनल मारली ना बस. हा हमको 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह. खुश जाम झालेला आहे. फायनल बसलेले आहे. फायनल मारली कसं वाटतंय? कडक काय. आणि बेस्ट बॉलर गरुड झेपचा बेस्ट बॉलर मिस यू जम्बो. रोशन दा कसं वाटतंय? व्हिडिओ बनवूया गंमत मध्ये. हे नुसतं व्हिडिओ करायला आहेत. हा काय बोलशील काका काय बोलशील? आपण 3रा नंबर आला तर आपण खुश बस. सुरुवात आहे, आमची सुरुवात झालेली आहे आता. बस भिशी लागले आपल्याला. आता बघू मग. तर सगळे लय खुश आहेत कारण आमच्या दोन्ही टीमी जिंकलेल्या आहेत. दोन्ही आमच्या टीम आहेत. माझ्या वर्षात ते बघ काय बोल आता तू. राजेश दादा आलेला आहे. पण हे काय फायनलचा काय वाटते तुला? कडक झाली. फायनलची व्हिडिओ घेतलीच नाही. घेतलंय 100% घेतलंय भावा.
यांनी तर लयच वाट लावलेलं आहे गाईज. तोंड दाखवायला जागा नाही ठेवलंय. बॉल धरतच पाठी किपर तूच होतास नाही. किपर कोण होता? उत्कृष्ट गोलंदाज. हा किताब विशाल त्याला भेटला. अरे तुला चिकन न्यायचं होता काय गेट वर. हाय चालेल सांगतो. राजा दास मारलेला होता दादा. राजा दा सगळे आवाज द्यासा. जय रामचंद्र महाराज जय. या संघाचा अशा स्पर्धेचा अंत विजेता बॅडी 11 जंबो प्रसाद पाटील आणि मनोज म्हात्रे यांच्या या स्पर्धेचा फायनल मारली. मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. चला चला उस्ताद उरला. तर गाईज आज आम्ही नंबर मारलेला आहे आणि लई खुश आहे सगळी. बघा माल लावले डायरेक्ट. ए नीट लावा. तूच लावशील तर यस. ए ती राहू दे तशीच. ए बँजो काय आहे. जय काय का हेमंतराव काय बोलायचं बोला. मोठमोठे गाल केले. ट्रॉफी पाहिजे. नंबर मारला. थांब लावू दे. थांब. ए डिंची तिकडी गोळ्याच्या वर फोटो काढू आता. थांब सांग बोला. आई जवली तो गुलाल. मोबाईल शाप घालवशीव. नुसता गुलाल. नुसता गुलाल. गुलाल आपलाच. आले किती आले. 500 आले. जय
मोठमोठे गाल केले गंमत मध्ये. तर काय चला फुल एन्जॉय केलंय. आता जाम दमलोय, थोडं व्हिडिओ करायला भेटला नाही तर केलं ते बघा. फुल सगळी पब्लिक खुश आहे, फुल गुलाल बिलाल उडवला. आणि आता आम्ही जातो घरी. आणि एकदा धन्यवाद बोलतो मला बेस्ट ऑफ लक केलेले माणसाला. चला तर गाईज माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब करा. चला बाय. पोरींच्या माग खेळायला नाही लक्ष, काय लक्ष नाही. काय कसं काय व्हायचं काय नुसतं पोरीच्या माग लिपाचा नव्हता. लिपाचा नव्हता बोलतं. सगळा खपवलं इकडं. गुलाल गुलाल हाणायला गेलो मी. गुलाल तो आणायला गेला तर काल्या राहण्या माय कानफडा न पाठी नंबर व पाठी नंबर 143 आयटमनी सांगला म्हणून. आयटमनी सांगला म्हणून. Yeah.